नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत आपण न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे राजकीय विचार, आधुनिक विचार आपण माहिती करून घेत आहोत. मागील भागामध्ये आपण न्यायमूर्ती रानडेंनी ब्रिटिश राजवटीविषयी आणि भारतीय स्वातंत्र्याविषयी घेतलेली जी भूमिका होती किंवा त्यांचे त्यासंबंधी असणारे जे विचार होते ते आपण माहिती करून घेतले, समजून घेतले. आजच्या भागामध्ये आपण न्यायमूर्ती रानडेंच्या विचारातील स्वदेशी व कायदेभंग या महत्त्वपूर्ण संकल्पनांविषयी माहिती घेणार आहोत. खरं तर स्वदेशी आणि कायदेभंग ही मुळात जहाल विचारधारेच्या राजकारणाची वैशिष्ट्ये ठरलेली ही साधनं आहेत आणि ती न्यायमूर्ती रानड्यांच्या विचारांमध्ये देखील आढळून येतात हे कित्येक लोकांना ठाऊक नाही. कारण वंगभंगाच्या आधी म्हणजे कारण सामान्यतः वंगभंगाची चळवळ ही ह्या देशातील स्वदेशीची चळवळ म्हणून स्वदेशी पर्वाचा तो प्रारंभ मानला जातो आणि ह्या वंगभंगाच्या चळवळीच्या साधारणतः 33 वर्ष आधी म्हणजे इसवी सन 1872 साली न्यायमूर्ती रानड्यांनी स्वदेशी व्यापारावर एक व्याख्यान दिल्याचं नमूद आहे. आता त्या व्याख्यानामध्ये न्यायमूर्ती रानडेंनी त्यांचं अर्थशास्त्राचं जे ज्ञान होतं त्या ज्ञानाचे भंडार खऱ्या अर्थानं हिंदी व्यापाराची जी हीन दशा झालेली आहेत, हिंदी व्यापारी लोकांच्या या हीन दशा त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली. त्या श्रोत्यांच्या त्या व्याख्यानाच्या माध्यमातून त्यांनी ती गळी उतरवली. कारण हिंदुस्थानातल्या संपत्ती रसाचं इंग्रजी राज्यकारभार व व्यापार कसे शोषण करून घेत आहेत याचं त्यांनी भयानक असं चित्र त्यांनी रेखाटलेलं आपल्याला दिसून येतं. कारण न्यायमूर्ती रानडे असं म्हणतात की प्रजेकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा 1/3 भाग म्हणजे जवळजवळ त्या काळामध्ये 16 कोटी इतके रुपये हे अविच्छिन्न स्वरूपामध्ये विलायतेमध्ये ब्रिटनमध्ये ते जातात. कारण कच्चा माल परदेशी जातो आणि त्या मानानं परदेशातून पक्का माल हा कमी येतो. त्यामुळे हिंदी कारागिरांच्या कलाकौशल्याचा क्षय होत असून सर्वांची प्रवृत्ती ही विलायती जिन्सांकडे दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे स्वदेशी जिन्सांचा खप हा संसाराच्या सर्व कामांमध्ये कमीत कमी होत आहे आणि ही गोष्ट सर्वांनी ध्यानात घेण्याची, लक्षात घेण्याची गोष्ट आहेत असं रानडे म्हणतात. कारण देशात कारखाने वाढवून परकीय मालाच्या खपाची पिछेहाट करणं हे एकच साधन आपणास उपलब्ध असल्याचं देखील रानडे सांगतात आणि मग त्यासाठी लागणारं जे भांडवल आहे ते कसं उभं करता येईल याचं देखील न्यायमूर्ती रानडे मार्गदर्शन करताना दिसून येतात. त्यांच्या मते अन्यत्र त्यांनी इंग्रजी राजवटीखाली म्हणजे रानड्यांनी एका बाजूला ब्रिटिश सत्ता किंवा इंग्रजी राजवटीखाली भारत असणं याच्यामध्ये ते धन्यता मानित असतात किंवा पण असं जरी असलं तरी ह्या समाजाचे कसे अतोनात नुकसान होत आहे हे देखील त्यांनी दुसऱ्या बाजूला स्पष्ट केलेले आहेत, ते लक्षात घेतलं पाहिजेत. कारण हिंदुस्थानासारख्या समृद्ध देशातील लोकांना आज त्यांच्या निर्वाहाचं किंवा अगदी सोयीचे आणि चांगले असं लागणारे पदार्थ त्यांना घेता येऊ नयेत, ते तयार करता येऊ नयेत, हे सगळं आयात करावं लागतं. याबद्दल न्यायमूर्ती रानडे हे प्रचंड प्रमाणामध्ये हळहळ व्यक्त करताना दिसतात. कारण देशाचा बंदोबस्त हा पूर्वीपेक्षा अधिक चांगला आहे आणि या घडामोडीत जसा हा देश निशस्त्र झाला आहे तसाच अनुभव इतरही क्षेत्रांमध्ये येतो असं रानडे म्हणतात. म्हणजेच राजसत्तेच्या संबंधाने आपला स्वतःचा बचाव करण्यास जसं आपण निर्बल झालो आहोत
त्याचप्रमाणे व्यापार व्यवहार यांच्या संबंधाने आपण आपले पोषण आणि आच्छादन करण्यास देखील असमर्थ ठरत आहोत. ज्याप्रमाणे राजसत्तेच्या संबंधाने आपण परदीपस्थ लोकांचे दास झालो आहोत, त्याचप्रमाणे व्यवहाराच्या संबंधाने देखील आपण त्यांच्या दासांचे दास बनलो आहोत. ही गोष्ट रानडे प्रकर्षाने निदर्शनास आणून देतात. म्हणजे एकंदरीत दिवसेंदिवस व्यवहार संबंधाने पराधीनपणाची आणि निसत्वपणाची दशा ह्या देशाला प्राप्त होत आहे आणि हे अनिष्ट आहेत, ते इष्ट फलदायी नाही. ही गोष्ट सर्वांनी गृहीत धरली पाहिजेत, असं न्यायमूर्ती रानडे सर्वांना पटवून सांगताना दिसतात. कारण इसवी सन 1891 साली सरकारच्या प्रतिगामी व्यापारी धोरणांमुळे स्वदेशीची लाट निर्माण झाली असता डेक्कन कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी एक देशी मालाचं दुकान काढून स्वदेशी व्यापाराच्या उत्तेजनार्थ न्यायमूर्ती रानडेंचं एक व्याख्यान ठेवलं होतं. आता त्या व्याख्यानामध्ये न्यायमूर्ती रानडेंनी स्वदेशीचे व्रत देशातले यांत्रिक सामर्थ्य वाढवल्याखेरीज योग्य रीतीने पाळले जाऊ शकणार नाही, असं रानडेंनी सांगितलं. त्याचबरोबर त्याच वर्षी अन्यत्र एका ठिकाणी देशी व्यापार आणि तो व्यापार सुधारण्याचे उपाय ह्या विषयावर देखील न्यायमूर्ती रानडेंनी एक भाषण केलं होतं. आणि त्या भाषणात देखील न्यायमूर्ती रानडे असे म्हणाले होते की विलायतेसारखा माल आमच्या देशात तयार झाल्याशिवाय इतर सगळ्या खटापटीत फारसं यश मिळणार नाही. पैशाची आणि उपभोगाची जास्त सोय ज्यात आहे त्याच वस्तू बहुजन समाज वापरणार, मग त्या देशी असोत किंवा विदेशी असोत. ही गोष्ट निसंशयपणे खरी असल्यानं हस्तकौशल्यासारख्या प्रयत्नांना यश मिळण्याची आशा करणं हे व्यर्थ आहे किंवा ते योग्य ठरू शकणार नाही तशी मागणी. आणि म्हणून कारण असं की आपल्या देशामध्येच आपण उद्योग वाढवून सामाजिक व्यापाराचे तत्वास अनुसरून भांडवल गोळा केलं पाहिजेत आणि परकीय किंवा विलायतेच्या तोडीचा माल आपण आपल्याच देशात तयार केला पाहिजेत. म्हणजे काय होईल तर आपोआपच विलायती माल हा मागे पडेल आणि देशी व्यापार वृद्धी होईल, देश संपन्न होईल, असं न्यायमूर्ती रानडे सांगतात. सारांशानं आपल्याला असं सांगतील की माल उत्तम जिकडून तयार होईल तिकडे गेले पाहिजे आणि आळस सोडून कारखाने उभारले पाहिजेत. त्याशिवाय देशाच्या व्यापाराची भरभराट होणं हे दुरापास्त आहेत, अशी भूमिका न्यायमूर्ती रानडेंनी घेतलेली दिसून येते. याबाबत न्यायमूर्ती रानडेंची भूमिका ही लोकमान्य टिळकांहून थोडीशी वेगळी दिसते. कारण असं की लोकमान्य टिळकांच्या मते स्वदेशी माल वापरणं हा का गरजेचा आहे, कारण स्वदेशी माल वापरण्यामधून आपण स्वदेशाभिमान जागा करतो, तो बाळगतो, हा भाग त्यांनी सांगितलेला आहे. त्यामुळे अर्थशास्त्राच्या सिद्धांतांना आणि त्याच्या अध्ययनातून उद्भवणाऱ्या समजुतींना ते धाब्यावर बसवतात मुळात, आणि त्याचा मुळीच आधार त्यांनी घेतलेला नाहीत. त्यांनी राष्ट्राभिमान, राष्ट्रवाद जागृत करण्यासाठी स्वदेशीचा आधार घेतलेला आहे. हे मात्र न्यायमूर्ती रानडेंना पटत नव्हतं. कारण एखादा कायदा हा अन्याय असला तर अशा प्रसंगी लोकमत त्याच्या विरुद्ध संघटित करून त्याला प्रतिकार करण्यास न्यायमूर्ती रानडेंची अजिबात हरकत नव्हती. न्यायमूर्ती रानडे स्वदेशीच्या आणि कायदेभंगाच्या या संकल्पनांकडे अगदी बुद्धीच्या आधारावर, तर्काच्या आधारावरती त्याकडे बघतात. म्हणून कायदा जर अन्याय असेल तर त्याच्या विरोधात प्रतिकार करणं ही चांगली गोष्ट आहे, तो प्रतिकार करायला कोणतीही हरकत नाही. आणि हेच सूत्र पुढे आपल्याला महात्मा गांधींच्या कायदेभंगाचं सूत्र आपल्याला दिसून येतं. एका अर्थानं आपल्याला हे रानड्यांच्या विचारापासून ही संकल्पना पुढे विकास पावलेली दिसून येते. म्हणजे जसं असं एक विधान केलं जातं बघा की राजाचा कायदा अन्यायाचा आहे, हजारो लोकांना त्रास होत असेल आणि लोकांचं अकल्याण होत असेल तर अशा वेळी सत्याच्या जोरावर एकदम
एकाने कायदा मोडल्याने त्याचा फायदा होणार नाही. कायद्याबद्दलचे आपले विचार दुसऱ्याच्या मनामध्ये भरवून देण्याचा उद्योग हा चालू ठेवला पाहिजेत. सर्वांचा समज आपल्या मताप्रमाणे झाला पाहिजेत. म्हणजे काही काळाने सर्व लोक एकत्र येऊन तो कायदा मोडतील. अशा प्रकारचं ते उदाहरण देतात. म्हणजे थोडक्यात कायदेभंगाची ही जी संकल्पना आहेत, न्यायमूर्ती रानडेंनी ते ब्रिटिशांना ब्रिटिश सत्तेला ते योगायोग मानतात. भारतीयांसाठी ते चांगलं मानत असेल तरी पण अन्यायी कायद्यांविषयी न्यायमूर्ती रानडेंनी ही मांडलेली जी भूमिका आहे ती त्यांच्या विचारांमधून दिसून येते. बऱ्याचदा ह्या रानड्यांच्या ह्या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. आणि दुसरी गोष्ट, स्वदेशीची संकल्पना ही अगदी वंगभंगाच्या चळवळीच्या अगोदर किंवा स्वदेशीच्या चळवळीच्या अगोदर न्यायमूर्ती रानड्यांच्या विचारांमधून ती अभिव्यक्त होताना आपल्याला दिसून येते. एकूणच काय तर न्यायमूर्ती रानड्यांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक अशा विविध आर्थिक अशा विविध क्षेत्रांच्या अनुषंगाने जी विचारांची मांडणी केली ती तत्कालीन काळामध्ये ही आधुनिक स्वरूपाची आणि राष्ट्राला एक वेगळ्या दिशेला घेऊन जाणारी बुद्धीच्या आधारावर केलेली मांडणी आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आपण न्यायमूर्ती रानड्यांच्या विविध विचारांचा, त्यांच्या विचारातील विविध पैलूंचा आपण मागील 8-9 भागांपासून आपण त्याची चर्चा केलेली आहे. आणि ह्या सगळ्यांचा जर एकत्रित सारांश केला तर न्यायमूर्ती रानड्यांच्या विचारांचं एकूण समालोचन जर आपल्याला करायचं ठरलं तर आपल्याला एक स्पष्टपणे दिसून येतं ह्या सगळ्या आपण केलेली जी चर्चा आहे त्यावरून की न्यायमूर्ती रानड्यांच्या विचारांमध्ये कुठेही एक प्रकारचं असं झगमगाट दिसत नाही किंवा अशी भावना भडकवणारे अतिरेकी त्यांनी आव्हानं केलेली आहेत असं देखील दिसत नाही. परंतु त्यांच्या विचाराला चिरकालीन महत्त्व आहे. त्यांचं तत्त्वज्ञान संथ असेल पण ते सुरक्षित आहेत, ते अव्यंग साऊंडेबल आहेत. ही गोष्ट मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे. ते चकाकत जरी नसलं ना पण तरी त्यांचे विचार हे सोनं आहेत. ज्या पिढीची रानड्यांनी सेवा केली त्या पिढीच्या अंगी न्यायमूर्ती रानड्यांना मित्र, मार्गदर्शक, तत्त्वज्ञ मानण्या इतपत अक्कल होती. आणि त्यांचं मोठेपण, रानड्यांचं मोठेपण जर कशात असेल तर ते यात आहे की ते वर्तमान काळाचे देखील मित्र होऊ शकले, मार्गदर्शक होऊ शकले आणि तत्त्वज्ञ देखील होऊ शकले. एवढंच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांचे देखील न्यायमूर्ती रानडे हे मार्गदर्शक ठरू शकले. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे न्यायमूर्ती रानड्यांच्याबद्दल जेव्हा विचार मांडतात तेव्हा ते न्यायमूर्ती रानड्यांच्या राष्ट्रीय विचारात 3 ठळक मुद्दे त्याच्यामध्ये मांडताना दिसून येतात. आंबेडकर असं म्हणतात की रानड्यांच्या विचारांमधून 3 गोष्टी दिसतात. एक म्हणजे की आपण आपल्यासमोर केवळ काल्पनिक स्वरूपाचे आदर्श ठेवू नयेत. आदर्श असा असावा की ज्याच्या ठायी शक्यतेची आणि व्यवहारार्थीची खात्री असेल. हा विचार रानड्यांच्या विचारांमधून दिसतो. आंबेडकर दुसरं असं म्हणतात की राजकारणात लोकांच्या भावनेला आणि स्वभावाला बुद्धिमत्तेपेक्षा आणि सिद्धांतापेक्षा अधिक महत्त्व असतं. हे विधान घटना निर्मितीच्या बाबतीत अधिक लागू ठरताना दिसतं आपल्याला. घटना ही पोषाखा इतकीच आवडीनिवडीची बाब आहे आणि पोषाखाप्रमाणेच घटनासुद्धा ही फिट बसायला हवी, ती आल्हाददायक असायला हवी, तेव्हाच ती त्या राष्ट्राला योग्य आणि उपयोगी ठरू शकते. आणि तिसरी गोष्ट अशी की राजकीय वाटाघाटीचा नियम एकच आणि तो म्हणजे शक्य आहे काय किंवा शक्य काय आहे. याचा अर्थ असा नव्हे की जे मिळेल त्यातच आपण संतुष्ट मानावे, हे मुळीच नाही. याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्हाला हे माहीत आहे की प्रतिपक्षाकडून अधिक पदरात पाडून घेण्याची आपली ताकद बेताची आहे तेव्हा जे मिळेल ते आपण नाकारू नये. आता ह्या 3 गोष्टींवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या 3 गोष्टी नमूद केलेल्या आहेत न्यायमूर्ती रानड्यांच्या विचारांच्या आधारावर. या 3 पैकी पहिल्या मुद्द्याला
विरोध फक्त एवढाच आहे की मनोराज्यात रमणारेच हे करू शकतील. दुसरा मुद्दा इतका उघड आहे की आत्मनाशाचा धोका पत्करूनच आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकतो. आणि तिसऱ्या मुद्द्यासंबंधी मात्र मतभेदाला काही प्रमाणात जागा आहे आणि तिथेच नेमस्त आणि जहाल यांच्यामध्ये फूट पाडताना दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते मात्र रानड्यांचीच भूमिका ही रास्त होती. तत्वाशी प्रतारणा नको हे खरं आहे, परंतु एकदा तत्व निश्चित झाल्यावर ते हप्त्या हप्त्याने पदरात पाडून घेण्यास हरकत असण्याचं काही कारणच नाही. क्रमशः विकास ही राजकारणासाठी एक अनिवार्य बाब आहे आणि एकदा तत्व निर्धारित झाल्यावर ती धोक्याचीही ठरू शकत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर असं वाटतं की टिळक आणि रानडे यांच्या भूमिकेत मूलतः विसंगती नाहीच मुळात. फरक असला तर एवढाच आहे की मागण्या मिळवण्याची जी ताकद आहे ती बेताची आहे असं रानडे म्हणतात आणि ती ताकद वाढवण्यावर लोकमान्य टिळक भर देताना दिसतात. असा निष्कर्ष आंबेडकरांनी काढलेला आहे. अर्थात या कार्याकडे रानड्यांचे दुर्लक्ष झाले, या कारणाने त्यांच्या राजकीय विचारांचं मोल कमी आहेत किंवा त्याला मुळीच सुद्धा दिसत नाही असं हे जाणवत नाही, हे म्हणणं मात्र चुकीचं ठरेल. न्यायमूर्ती रानड्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सार्वजनिक सभा, वक्तृत्वजक सभा असेल, लवाद कोर्ट, औद्योगिक परिषद, फिमेल हायस्कूल, फर्ग्युसन कॉलेज, सब जज लोकांची परिषद, प्रार्थना समाज, वसंत व्याख्यानमाला, पुणे रंगशाळा, रेशमापासून ते अगदी तांब्या पितळाच्या पर्यंतच्या विविध वस्तूंच्या गिरण्या, मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ, रे म्युझियम, पुणा मर्कंटाईल बँक, अशा ज्या संस्था त्यांनी पुणे शहरात सुरू केल्या झाल्या त्या आजही आहेत. त्या सर्वांशी रानड्यांचा अगदी जवळचा संबंध होता. एवढंच नव्हे तर रानड्यांनी स्वतः पदरमोड करून काही त्यांच्यापैकी कित्येकांना ह्या संस्थांना उभं केलेलं आहे. स्वतःच्या देणगीचा आकडा आधी घालूनच इतरांना अनेक संस्थांसाठी देणग्या देण्याचं त्यांनी आव्हान केलेलं आहे. त्यांचा हा संस्था परिवार जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येतं की पाश्चात्य शिक्षणाबरोबरच एक प्रकारची सार्वजनिक जबाबदारी आपणावर येऊन पडते ही गोष्ट न्यायमूर्ती रानड्यांनी अगदी पुरेपूर ओळखली होती आणि आपल्या 25-30 वर्षाच्या वर्तनक्रमाकडे लोकांना ती जबाबदारी कशी बजवावी याचं उत्कृष्ट उदाहरण घालून देण्याचं महाराष्ट्रातला नव्हे तर हा देशातला, हिंदुस्थानातला पहिला प्रयत्न असेल आणि हिंदुस्थान ह्या देशाचं लौकिक राखणारा आहेत असं लोकमान्य टिळकांनी म्हटलेलं आहे. म्हणजे टिळकांनी हे जे विधान केलेलं आहे याच्यावरूनच रानड्यांच्या बद्दलची यथार्थता पडते की भोवतालच्या समाजाची धार्मिक पातळीवर संवाद साधून त्यांनी सामाजिक संघटनांचे, आधुनिकीकरणाचे आणि सुधारणेचे केलेले प्रयत्न ह्याच गोष्टीची साक्ष देतात की समाजापासून दुरावलेली, समाजाचा परात्मभाव पदरी पडलेली सुधारणा यशस्वी होऊ शकत नाही, हे न्यायमूर्ती रानड्यांनी अगदी बरोबर ओळखलेलं होतं. आणि म्हणूनच न्यायमूर्ती रानड्यांची दृष्टी ही मुख्यतः रचनात्मक दिसते. म्हणजे दादाभाई नौरोजी, रमेशचंद्र असे, डिग्बी असेल, ही जी प्रभूती होती या प्रभूतींप्रमाणे केवळ साम्राज्यशाहीच्या आर्थिक परिणामांचं विश्लेषण करून न्यायमूर्ती रानडे थांबत नाही, तर देशाच्या आर्थिक पुनर्घटनेचा विचार न्यायमूर्ती रानड्यांनी मांडलेला दिसून येतो. आणि ही पुनर्घटना कशी घडून येऊ शकेल, त्यासाठी कोणते मूलभूत परिवर्तन करणं आवश्यक आहे या संबंधी देखील न्यायमूर्ती रानड्यांनी विवेचन केलेले आपल्याला दिसून येतात, चिंतन केलेले दिसून येतात. एवढंच नव्हे तर त्यांनी प्रत्यक्ष कृती देखील करून वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून ही सामाजिक व्यवस्थांची, सामाजिक संस्थांची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न रानड्यांच्या कार्यातून आपल्याला झालेला दिसून येतो. आणि त्यामुळंच खरं तर न्यायमूर्ती रानडे हे चळवळीचे नेते नसून तर ते रचनात्मक स्वरूपाचे तत्वचिंतक होते,
हे आपल्याला सिद्ध होताना दिसतं. रानड्यांबद्दल वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळं त्यांचे कार्याचं, त्यांच्या विचारांचे गौरवोद्गार काढलेले आहेत. दिनशा वाच्छाम यांना न्यायमूर्ती रानडे हे सॉक्रेटिसप्रमाणे अगदी विद्वान आणि साधे सरळ वाटतात. तर प्रोफेसर सेल्बीसुद्धा त्यांना सॉक्रेटिसची उपमा देतात. सॉक्रेटिस हा ग्रीक तत्त्वज्ञ होता आणि तशी उपमा ह्या विविध विचारवंतांनी त्यांना दिलेली आहेत. कोयाजी तर असं म्हणतात की कौटिल्यानंतर झालेला पहिला भारतीय अर्थशास्त्रज्ञ जर कोणी असेल तर ते म्हणजे न्यायमूर्ती रानडे आहेत, असं म्हणून त्यांच्या कार्याचा ते गौरव करताना दिसून येतात कोयाजी. श्रीनिवास शास्त्रींनी तर त्यांना उत्तुंग कड्याची उपमा आपल्याला दिलेली दिसून येते. त्याचबरोबर राष्ट्रीय सभेचे जे संस्थापक आहेत, राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक ॲलन ह्यूम, त्यांनी तर न्यायमूर्ती रानड्यांना आपले राजकीय गुरु आहेत असं त्यांनी मांडलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यानंतर उदारमतवादाची जी धुरा समर्थपणे सांभाळणारे गोपाळकृष्ण गोखले हेही न्यायमूर्ती रानड्यांना आपले स्वतःचे गुरु मानतात. गोखल्यांनी रानड्यांचा गौरव करण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला त्या शब्दांनीच आपण ह्या प्रकरणाची समारोप करूया आणि ते योग्यही देखील ठरेल. गोखले न्यायमूर्ती रानड्यांबद्दल असं म्हणतात की आपल्या शतकांच्या आळस्य निद्रेतून हिंदुस्थानाने जागे होऊन एक महान आणि चैतन्यमय राष्ट्र व्हावं, सत्य आणि न्याय आणि स्वाभिमान यांना त्याने प्रतिसाद द्यावा, उदात्त ध्येयांनी सचेतन झालेल्या आमच्या उच्चतर वृत्तींच्या सर्व आग्रहांना प्रतिसाद द्यावा आणि मोठाली राष्ट्रीय कार्य हाती घ्यावीत, हीच न्यायमूर्ती रानड्यांची जन्मभरची असणारी इच्छा आकांक्षा असल्याचे दिसून येते. म्हणजे किती रानड्यांच्या विचारांमध्ये किती मोठेपणा होता हे गोपाळकृष्ण गोखले यांच्या ह्या उद्गारांमधून आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण न्यायमूर्ती रानड्यांच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि त्यांच्या आर्थिक अशा सर्व पैलूंचा विचार करून त्यांच्या विचार व कार्यांचं आपण इथे विवेचन केलं, त्याची माहिती मागील काही भागांमध्ये घेतली. इथे न्यायमूर्ती रानड्यांच्याबद्दलचं आपण ही चर्चा थांबूया. तुम्हाला विविध सोर्स आहेत, विविध संदर्भ पुस्तकं आहेत. तुम्हाला नेटवरती किंवा इनफ्लिप नेटवरती तुम्हाला विविध लेख आहेत, आर्टिकल आहेत, त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला याही व्यतिरिक्त न्यायमूर्ती रानड्यांचे विचार आणि कार्य हे समजून घेता येईल. इथे आपलं पहिलं विचारवंत हे संपतात. यावरती आपण एक टेस्ट घेणार आहोत गुगल क्लासरूमवरती. ती देखील सर्वांनी सोडवायची आहेत. आणि याही व्यतिरिक्त जर तुम्हाला न्यायमूर्ती रानड्यांचे विचार आणि कार्य समजून घेण्याला कोणाला काही अडचणी असतील तर त्यांनी प्रत्यक्ष फोनवरती, ईमेलच्या माध्यमातून, व्हॉट्सॲप, गुगल क्लासरूमच्या माध्यमातून संपर्क केला तरीही आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. तुम्ही ह्या प्रकरणाचा पुन्हा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला हे जे न्यायमूर्ती रानड्यांचे जे आधुनिकतेविषयी असणारे जे विचार आहेत किंवा प्रबोधनकालीन त्यांचे हे विचार आहेत आणि जे हिंदुस्थानासाठी, भारतासाठी जे महत्त्वपूर्ण मोलाचे ठरलेले आहेत ते तुम्हाला अधिक चांगले समजतील. त्यातले विविध पदर, विविध कांगोरे तुम्हाला त्यामध्ये समजतील. इथे आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण पुढचे विचारवंत, पुढच्या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.